तुम्ही कधी नोटीस केलंय का? काही लोक अगदीच साधे आणि सिंपल कपडे वापरतात, तरीही लोक त्यांचा रिस्पेक्ट करतात. तर या उलट काही लोक अगदी हेवी स्टायलिंग करतात, तरीही त्यांना सिरियसली घेतलं जात नाही. कारण रिस्पेक्ट कपड्यांवरून नाही, तर कन्सिस्टन्सीवरून दिला जातो. नंबर 1, ग्रूमिंग पॅटर्न. एक दिवस स्टायलिश दिसून फायदा नाही. लोक तुमचा रेग्युलर ग्रूमिंग पॅटर्न नोटीस करत असतात. म्हणजे की क्लीन फूटवेअर, नीट हेअर, प्रॉपर फिटिंगवाले कपडे आणि हायजीन. नंबर 2, सिग्नेचर स्टाईल सायकोलॉजी. जे लोक सक्सेसफुल आहेत ते दररोज नवीन दिसण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व असतं, जे ठरवलेलं असतं, जे घडवलेलं असतं त्यांनी स्वतः, किंवा एखादं असं एक स्टायलिंग स्टेटमेंट असतं किंवा एखादा सिग्नेचर लूक असतो जो त्यांचाच असतो. म्हणजे काय तर त्यांचं सेम वॉच पॅटर्न असतील किंवा एकच वॉच असेल किंवा त्यांचे ठराविक कलर, म्हणजे त्यांची एक कलर पॅलेट ठरलेली असते किंवा क्लीन लुक कन्सिस्टन्सी असते. नंबर 3, काम पीपल्स. काम पीपल अगदीच क्लासी दिसतात. ओव्हर एक्साइटमेंट, ओव्हर स्टायलिंग किंवा ओव्हर टॉकिंग करणारे लोक हे जेव्हा समोर येतात तेव्हा आपल्या ब्रेनला थोडा वाला सिग्नल जातो आणि म्हणूनच असे लोक आपल्या नजरेत इमॅच्युअर दिसत असतात. नंबर 4, रिपिटेशन क्रिएट्स आयडेंटिटी. लोक तुम्हाला लक्षात ठेवतात कारण तुम्ही कन्सिस्टंट असतात. एक्सपेन्सिव्ह दिसणं अगदीच इझी आहे, पण रिस्पेक्टेड दिसण्यासाठी कन्सिस्टन्सी लागते.